कसे असतात, आपण नीटची परीक्षा देतो, ती परीक्षा कोणत्या कोणत्या कोर्सला उपयोगी पडते आपल्याला. पहिली गोष्ट मेडिकल, आयुष आणि अलाइड 3 प्रकारचे कोर्सेस असतील. मेडिकलमध्ये MBBS BDS हे मेडिकलमध्ये समजलं जातं. आयुषमध्ये MBBS, आयुषमध्ये BAMS BHMS आणि BUMS हे 3 कोर्सेस आहेत. आणि अलाइडमध्ये BPTH म्हणजे फिजिओथेरपी, नंतर BASLP म्हणजे मुकबधीर लोकांचे डॉक्टर असतात थोडक्यात ते, त्याच्यानंतर BOTH म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी, आणि बाकी थोडेसे 1-2 कोर्सेस अजून ते अलाइडमध्ये असतात. हे सर्व कोर्सेस नीटच्या अंडर असतात. ह्याची सर्व प्रकारची ॲडमिशन जी महाराष्ट्र CET सेलच्या अंडर किंवा केंद्रीय प्रक्रियेत होणारी ॲडमिशन नीटच्या स्कोरवरच केली जातात. साधारणपणे आता MBBS BDS बद्दल माहिती सांगतो पहिल्यांदा तुम्हाला. महाराष्ट्रामध्ये MBBSच्या सध्याच्या परिस्थितीत 4950 जागा गव्हर्नमेंटला आहेत. प्रायव्हेटला साधारण 23 कॉलेजेस आहेत. त्यापैकी 2 कॉलेजेस, एक मुस्लिम मायनॉरिटी आणि एक वेदांत म्हणून कॉलेज आहे, त्याला काय फीची सवलत नाही. बाकीची 20 कॉलेजेसला फीची सवलत आहे. सर्वसाधारणपणे MBBS ह्या वर्षी मिळण्यासाठीचा स्कोर सेमी प्रायव्हेटचा 600+ आहे. पुढच्या वर्षीच आपल्याला माहिती नाही. आणि गव्हर्नमेंटचा स्कोर 640 आहे MBBSचा. BAMS बद्दल बोलायचं झालं तर BAMS सेमी प्रायव्हेट 460च्या वर जाईल, नंतर गव्हर्नमेंट 560च्या वर जाईल. मागच्या वर्षी हे सगळे कट ऑफ साधारणपणे 70-80 मार्कांनी खाली होते. महाराष्ट्रामध्ये जे बाकीची कॉलेजेस आहेत म्हणजे एम्स म्हणा, AFMC म्हणा, प्रोसेस कशी असती, मेडिकलची प्रोसेस अशी असती, केंद्रीय प्रक्रिया आणि राज्य प्रक्रिया. केंद्रीय प्रक्रिया म्हणजे सर्व देशातील कॉलेजेसची, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या 15% जागा, नंतर एम्स नावाची जी कॉलेजेस असते त्याच्या 100% जागा, आणि काय सेंट्रल युनिव्हर्सिटी, BHU, AMU वगैरे प्रकारची कॉलेजेस आहेत त्याच्या ठराविक जागा, आणि डीम्ड म्हणजे जास्त फीवाली कॉलेजेस, स्वायत्त विद्यापीठे, त्याच्या 100% जागा. डीम्ड MBBS BDS याच्या 100% जागा हे केंद्रीय प्रक्रियेतून भरल्या जातात. सध्या ती केंद्रीय प्रक्रियेची फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि केंद्रीय प्रक्रियेतून आपण समजा महाराष्ट्रामधून आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असलं तर आपण केंद्रीय प्रक्रियेमधून पण घेऊ शकतो. महाराष्ट्रामधून समजा BJ मेडिकलला आपल्याला ट्राय करायचं आहे तर आपण केंद्रीय प्रक्रियेच्या 15% मध्ये पण फॉर्म भरून त्यामध्ये ट्राय करू शकतो. किंवा दुसरा म्हणजे स्टेट प्रक्रियेतनं पण. एक मी तुम्हाला केंद्रीय प्रक्रिया सांगितली. केंद्रीय प्रक्रियेमध्ये प्रत्येक राज्यातल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसच्या 15% जागा असतात MBBS BDSचं. डीमच्या सर्व जागा केंद्रीय प्रक्रियेत असतात. डीम्ड MBBS BDS म्हणजे केंद्रीय प्रक्रिया. नंतर झालं राज्य प्रक्रिया. राज्य प्रक्रिया म्हणजे काय की प्रत्येक राज्याच्या प्रायव्हेट, थोडक्यात प्रत्येक राज्याचे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसच्या साठीची जी प्रक्रिया असते त्याला राज्य प्रक्रिया म्हणतात. म्हणजे आता 15% जागा गव्हर्नमेंट, समजा BJ मेडिकल कॉलेज धरलं तर त्यातल्या 15% जागा केंद्राच्या ताब्यात आहेत आणि 85% जागा महाराष्ट्राच्या ताब्यात आहेत. त्या 85% जागांमध्ये कॅटेगरी वाईज रिझर्वेशन असतं. म्हणजे OBC, ओपन, EWS, SC, ST, VJ, NT सर्व प्रकारचे रिझर्वेशन त्यात असतात आणि त्या रिझर्वेशननुसार मेरिटनुसार ॲडमिशन होत असते. 85% कोट्यामध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायला ऑल इंडिया कोट्यापेक्षा 20 ते 25 मार्कांनी कट ऑफ कमी असतो. आणि 85% मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र डोमासाईल कंपल्सरी असतं. ऑल इंडिया कोटामध्ये आपल्याला डोमासाईल लागत नाही. नंतर प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस, म्हणजे प्रायव्हेट म्हणजे महाराष्ट्रातील प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत, उदाहरणार्थ नवले किंवा तुम्ही ऐकलं असेल मायमर तळेगावचं कॉलेज आहे, किंवा नगरला एक कॉलेज आहे, किंवा नागपूरला, अशी 22 कॉलेजेस आहेत. तर त्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला डोमासाईल लागतं. त्या कॉलेजेसच्या 85% जागा ह्या रिझर्वेशनमध्ये असतात. तिथे रिझर्वेशन लागू असतं आणि फीला सवलत मिळते. आणि यंदा मुलींना, विशेष म्हणजे मुलींना यंदा गव्हर्नमेंटच्या नवीन नियमानुसार ज्या मुलींचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे, SC BC, EWS, OBC किंवा ओपन EBC ह्या सर्व मुलींना ट्युशन फी पूर्ण माफ केलेली सरकारने. त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी आणि एक्झामिनेशन फी एवढीच गोष्टीची फी बसणार आहे. त्याच्यानंतर ते स्टेट आणि नॅशनलमध्ये प्रोसेसमधून होणार सगळ्यांसाठी प्रायव्हेटला जरी झाले तरी पण होणार का ते? हो हो, फक्त काउन्सिलिंगमधून व्हायला. आपल्याला ज्यावेळेस आपल्याला केंद्रीय प्रक्रियेत उतरायचं आहे ना त्यावेळेस MCC नावाच्या वेबसाईटवरून फॉर्म भरावा लागतो. ज्यावेळेस आपल्याला राज्य प्रक्रियेत उतरायचं आहे त्यावेळेस CET सेल नावाची वेबसाईट असते.
सीईटी सेलमध्ये राज्यातल्या 85% जागा गव्हर्नमेंटच्या, 100% जागा प्रायव्हेटच्या. केंद्रीय प्रक्रियेत राज्यातल्या 15% जागा गव्हर्नमेंटच्या आणि डीम्डच्या 100% जागा केंद्रीय प्रक्रिया. डीम्ड म्हणजे केंद्राच्या अंडर असतात. भारतीय विद्यापीठ, डी वाय पाटील अशी जी कॉलेज आहे, कृष्णा कराड, ही जी कॉलेजेस आहेत ही केंद्रीय प्रक्रियेत असतात. त्याची सर्वसाधारण महाराष्ट्राचं बजेट सिम्बॉयसिस फक्त मुलींचं कॉलेजचं बजेट कमी 65 लाख रुपये, बाकीच्या सर्व कॉलेजेसचं बजेट, प्रवराचं 90 लाख रुपये, बाकीच्या सर्व कॉलेजेसचं बजेट 1 कोटीच्या वर आहे. आणि त्याला साधारणपणे प्रवराला यंदाच्या वर्षी 550 मार्क लागू शकतील. 550 मार्काला सुद्धा 1 कोटी रुपयाचा खर्च येऊ शकतो यंदाच्या वर्षी. 2 प्रक्रिया मी सांगितल्या. आपल्याला केंद्रीय प्रक्रियेने जाण्यासाठी यंदाच्या वर्षी केंद्रीय प्रक्रियेत ॲडमिशन मिळण्यासाठी 660च्या वर मार्क हवे आहेत. राज्य प्रक्रियेत 640ला गव्हर्नमेंट मिळू शकेल शेवटचं. आता MBBS BDS बद्दल सांगितलं तुम्हाला बेसिक मी. नंतर BAMS BHMS म्हणजे आयुषबद्दल सांगतो बेसिक कसं असतं. आयुषमध्ये पण गव्हर्नमेंटचा 15% जागांचा कोटा, म्हणजे सर्व देशातील गव्हर्नमेंट कॉलेजेस BAMS असू, BHMS असू किंवा BUMS असू, त्यातले 15% जागा AACCC नावाची वेबसाईट असते. सेंट्रल कोटा 15% जागांसाठी त्या वेबसाईटमध्ये फॉर्म भरून उतरावं लागतं आपल्याला. आणि त्यातच डीम्ड BAMS म्हणजे भारतीय विद्यापीठ BAMS, डी वाय पाटील BAMS हे त्याच्यामध्ये असतं आयुषमध्ये AACCC मध्ये. आणि राज्यात BAMS मिळवण्यासाठी कसा प्रकार असतो, राज्यामध्ये आपण सीईटी सेलमधूनच उतरू शकतो. सीईटी सेलमध्ये उरलेल्या 85% जागा, गव्हर्नमेंटच्या 85% जागा, प्रायव्हेटच्या 100% जागा ह्या सीईटी सेलच्या अंडर असतात. सीईटी सेलमध्ये 2 प्रकारचे परत प्रक्रिया असतात. सीईटी सेलमध्ये जे स्टेट कोटा म्हणून एक प्रकार असतो, म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला स्टेट कोटा असतो आणि प्रायव्हेट कॉलेजला स्टेट कोटा आणि IQ कोटा आणि AIQ कोटा असे 3 प्रकार असतात प्रायव्हेट कॉलेजमध्ये. AIQ कोटा म्हणजे आपण जे सेंट्रल लेवलला ऑल इंडिया कोटा 15% गेलो होतो का गव्हर्नमेंटमध्ये, तसंच प्रायव्हेटमध्ये AIQ कोटा नावाचा कोटा असतो. त्याच्यामध्ये आपण भाग घेऊ शकतो. AIQ 15% त्याला म्हणतात. दुसरा स्टेट 85%. स्टेट 85% म्हणजे फीची सवलत असलेला कोटा, त्याला स्कॉलरशिप वाईज कॅटेगरी वाईज फीची सवलत मिळते. आणि IQ म्हणजे ज्यांना मार्क कमी, जे जस्ट क्वालिफाय आहेत आणि ज्यांना ॲडमिशन घ्यायचं तर त्यांना 3 पट फी भरून ॲडमिशन घेता येऊ शकतं. सपोज एखादा कॉलेज आहे समुद्रीवाय शहा पुण्यातलं, मार्क कमीत तर आपल्याला त्याची फी 1,80,000 आहे, तर तुम्हाला 5,40,000 रुपये फीमधून तुम्ही मागणी करू शकता, तर तुमच्या स्कोरला अलॉट होऊ शकतं. त्यात ती प्रोसेस पण नियमानुसारच चालते. ती प्रोसेस पण सीईटी सेलच्या अंडरच असते. आता कुठलीही प्रोसेस ऑफलाईन राहिलेली नाही, सर्व प्रोसेस ऑनलाईन आहेत. डोनेशनचे ॲडमिशन पण ऑनलाईनच होतात. हे झालं BAMS बद्दल, आयुषबद्दल. आणि नंतर अलाइड म्हणजे BPTH, BASLP. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. डीम्ड BPTH म्हणजे जे काही भारतीय विद्यापीठ, DY पाटील वगैरे जे अंडर जे BPTH ॲडमिशन आहेत, ते डीम्डचे ॲडमिशन केंद्रीय प्रक्रियेत किंवा राज्याच्या प्रक्रियेत नसतात. डीम्डचे ॲडमिशन सुद्धा डीम करतं. त्यांच्या वैयक्तिक परीक्षा देऊन ते ॲडमिशन आपण घेऊ शकतो. डीम्डचं बजेट सरासरी 10-12 लाखाच्या पुढं आहे. राज्य प्रक्रियेतलं BPTH हे जे आहे ते साधारणपणे 80,000 ते 1 लाख रुपये फी आहे आणि अत्यंत चांगला कोर्स आहे माझ्या हिशोबानुसार. ज्यांचा स्कोर कमी किंवा जे क्वालिफाय सुद्धा नाही आहेत त्यांना BPTH हा चांगला कोर्स आहे. त्याची फी 1 लाखापासून ते 1.5 लाखापर्यंत मॅक्झिमम फी असते त्याला. आणि जस्ट क्वालिफाय किंवा क्वालिफाय नसलं तरी त्याला ॲडमिशन घेता येतं आपल्याला. अगदी आपल्याला आपण ट्रिपल फीमध्ये जरी उतरलं तरी 10-15 लाखात कोर्स पूर्ण होऊ शकतो. आणि त्या कोर्सला परदेशात बऱ्यापैकी मागणी आहे सध्या. त्या 3ही गोष्टी तर बेसिक माहिती मी सांगितली. आता कसं झालं, नेमकं मी प्रेझेंटेशन तयार केलं असतं, पण नेमकं आमचं ऑल इंडियाचं काम चालू असताना स्टेटचं पण नोटीस पडलं आज, तेव्हा मला कुठलीच गोष्ट करता आली नाही. त्यामुळे डायरेक्ट मी इकडे आलो, असं आहे असाच. तरी तुम्हाला मी सर्वसाधारण तुमच्या काही शंका असतील तरी मला विचारा. जर तुम्हाला बेसिक प्रोसेस सांगितली मी, कॉलेजेसचा नंबर किती जरी असला, कुठल्या जरी कॉलेजला जायचं असलं, समजा तुम्हाला महाराष्ट्रात मी सांगितलं UPमध्ये एखाद्याला MBBSला जायचं आहे, तर UPच्या स्टेट प्रायव्हेटमध्ये उतरावं लागतं आणि तिथं काउन्सिलिंगमध्ये भाग घेऊन तिथलं फॉर्म भरून तिथलं चॉईस फिलिंग करून त्यात उतरावं लागतं आपल्याला. किंवा आपल्याला कर्नाटकमध्ये जायचं आहे, कर्नाटका स्टेट प्रायव्हेटमध्ये उतरावं लागतं, तिथलं काउन्सिलिंग करून त्या फॉर्म भरून तिथं चॉईस फिलिंग करून त्यात उतरावं लागतं. सध्या कर्नाटकाचा फॉर्म परत चालू झालेला आहे. ज्यांचा कोणाला BAMSला वगैरे भरायचं असेल तर कर्नाटकाचा फॉर्म परत चालू झाला आहे. 19 तारखेपर्यंत बहुतेक चालू परत तो. ज्यांचा 450पेक्षा कमी त्यांनी कर्नाटकाचा फॉर्म भरलेला बरा पडेल, कारण 450 खाली महाराष्ट्रात BAMS मिळू शकत नाही म्हणजे रेग्युलर कोटामधनं. असंच प्रत्येक राज्यात असंच आहे. बाहेरच्या राज्यात मुलं कुठं कुठं जातात, कर्नाटका, तेलंगणा, आंध्रा, नंतर UP, नंतर हरियाणा,
नंतर हिमाचल प्रदेश, झारखंड, बिहार असे बरेच राज्यात बाहेरच्या मुलं जात असतात महाराष्ट्रामधून दरवर्षी. आपलं आरक्षण कसं असतं तुम्हाला माहिती असेल. रेग्युलर जे काय आरक्षण सगळीकडे आहे ना, तर तुम्हाला मी सांगतो साधारण कसं असतं आरक्षण. ऑल इंडिया लेवलचं आरक्षण सांगतो. ऑल इंडिया लेवलला 15% जागा एससीला राखीव आहेत, 7.5% एसटीला, ओबीसीला 27%, ईडब्ल्यूएसला 10%, आणि ह्या सर्व कॅटेगरीमध्ये अपंग लोकांना पॅरललमध्ये 5%, प्रत्येक कॅटेगरीमध्ये 5% अपंग, आणि रिमेनिंग ज्या जागा आहेत त्या अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी. महाराष्ट्रामध्ये कसं रिझर्वेशन आहे, गव्हर्नमेंटमध्ये एससी 13%, प्रायव्हेटमध्ये एससी 6.5%, गव्हर्नमेंटमध्ये एसटी 7%, प्रायव्हेटमध्ये 3.5%, गव्हर्नमेंटमध्ये विजय 3%, प्रायव्हेटमध्ये 1.5%, गव्हर्नमेंटमध्ये एनटीबी 2.5%, प्रायव्हेटमध्ये 1.25%, नंतर गव्हर्नमेंटमध्ये एनटीसी 3.5%, प्रायव्हेटमध्ये 1.75%, नंतर एनटीडी गव्हर्नमेंटमध्ये 2%, प्रायव्हेटमध्ये 1%, नंतर ओबीसी 19% गव्हर्नमेंटमध्ये, 9.5% प्रायव्हेटमध्ये, नंतर ईडब्ल्यूएस ओपनमध्ये गव्हर्नमेंटमध्ये 10%, प्रायव्हेटमध्ये अजून आरक्षण नाही आहे, फक्त बीपीटीएचला ओबीसी ईडब्ल्यूएस आरक्षण आहे प्रायव्हेटमध्ये सुद्धा. एससीबीसी जे ह्या वर्षी नवीन लागू झालेले त्यांना गव्हर्नमेंटमध्ये 10% आणि प्रायव्हेटमध्ये पण 10% दिलेलं आहे. आणि बाकीचे काही कॅटेगरी असतात म्हणजे डिफेन्स, म्हणजे ज्यांचे वडील मिलिटरी रिटायर्ड म्हणा किंवा मिलिटरीमध्ये आहेत त्यांच्यासाठी ठराविक कोटा असतो. नंतर MKB म्हणजे महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर किंवा हिली एरिया, म्हणजे तुमच्या हिली एरियामध्ये मोडत असलं तर हिली एरियाच्या सर्टिफिकेटचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. पण हिली एरिया फक्त गव्हर्नमेंट MBBS चालतं, बाकी कुठल्याही गोष्टीमध्ये BAMSला पण चालत नाही किंवा कुठंच चालत नाही. बाकी फक्त गव्हर्नमेंट MBBS त्याचा फायदा होऊ शकतो. आणि मायनॉरिटीचे एक मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे, ज्यांच्याकडे मुस्लिम मायनॉरिटी आहे त्यांना थोडा कमी स्कोर असतो, त्या ॲडमिशन मिळू शकतं. नंतर काही जैन मायनॉरिटी कॉलेज आहे, डीममध्ये मुस्लिम मायनॉरिटी जैन मायनॉरिटी दोन्ही पण आहे. आणि एक हिंदी भाषिक मायनॉरिटी म्हणून BAMSमध्ये असतं. यंदा BAMSला मुस्लिम मायनॉरिटीचं एक कॉलेज चालू झालेलं आहे, जैन मायनॉरिटीचे 2 कॉलेजेस आहेत आणि हिंदी मायनॉरिटीचं एक कॉलेज आहे. हे पूर्वीपासूनच आहे, फक्त मुस्लिम मायनॉरिटीचं नवीन कॉलेज चालू झालं यंदा. आणि मायनॉरिटीमध्ये त्यांना ॲडमिशन मिळण्याची शक्यता चांगली असते. बाकी तुमचे डॉक्युमेंट कोणाची तयार नसतील तर शक्यतो ज्यांना कास्ट, आपल्याला काय काय लागतं बेसिक लक्षात ठेवा. कास्ट सर्टिफिकेट, तुमच्या जातीचा दाखला, व्हॅलिडिटी, तुमचं नॉन क्रिमिलियर आणि तुमचा उत्पन्नाचा दाखला. हे तुम्हाला ह्या नॉन क्रिमिलियर उत्पन्नाचा दाखला पुढच्या वर्षी काढला तरी चालते. जातीचा दाखला आणि व्हॅलिडिटी आता काढायला टाकले म्हणजे तुम्हाला अडचण येत नाही, कारण आता आमच्याकडे असे बरेच विद्यार्थी की जॉईन येतो व्हॅलिडिटी नाही आहे अजून. मग ते ॲडमिशनच्या दिवशी तुम्हाला व्हॅलिडिटी शिवाय किंवा फॉर्म भरताना पण व्हॅलिडिटी लागते, त्यामुळे ते काढणे गरजेचं आहे सर्वांनी. आता बाकीच्या काही शंका असल्या, बेसिक कसं असतं, सरासरी MBBSला फी महाराष्ट्रामध्ये 7 लाखापासून 15 लाखापर्यंत आहे प्रायव्हेट कॉलेजला. ओपन म्हणजे गव्हर्नमेंट कॉलेजला ओपनला साधारण 1,40,000 फी असते, ओबीसीला 15,000 रुपये फी आहे, ईडब्ल्यूएसला 75,000 रुपये फी आहे, नंतर VG, NT, SBC वगैरे सगळ्यांना 15,000 रुपये फी आहे. फक्त ओपनला 1,40,000 आणि ईडब्ल्यूएसला 75,000 साधारण, बाकीच्या सर्वांना 15,000 रुपये फी. SC STला फी नसते, SC STला प्रायव्हेटला पण फी नसते आणि गव्हर्नमेंटला पण फी नसते, त्यांना फक्त हॉस्टेल मेस एवढाच खर्च असतो. आणि प्रायव्हेटला म्हणलं तर NT आणि सगळ्या मुली म्हणजे ज्यांचं उत्पन्न 8 लाखात आहे त्यांची कुठलीही कॅटेगरी असू द्या, त्यांना फक्त डेव्हलपमेंट फी आणि हॉस्टेल मेस एवढाच खर्च येतात. म्हणजे सपोज एखादं कॉलेज अटल बिहारी वाजपेयी पुणे, त्याची फी 7 लाख रुपये ऑफिशियल, तर त्यांना 70,000 रुपये फी बसणार आणि हॉस्टेल मेस तिथं 80,000 रुपये, म्हणजे 1.5 लाख रुपये त्यांना MBBS 1 वर्षाचं काम भागणार साधारणपणे. त्याचा कट ऑफ ओपनच्या गव्हर्नमेंटच्या लेवलला जाणार आहे शेवटच्या कॉलेजच्या. फक्त ज्यांचं कास्ट व्हॅलिडिटी ही दोन्ही डॉक्युमेंट असून कॅटेगरी पूर्ण होत नाही, तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर असलं तरच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळतो, नाही तर बेनिफिट मिळत नसतो. गव्हर्नमेंट सर्वंटला उत्पन्न जास्त असलं तरी कॅटेगरीचा बेनिफिट मिळवता येतो. आता MBBSच्या जागा सांगतो तुम्हाला, 4950 जागा, 31 गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आतापर्यंतची परिस्थिती, 4950 जागा आहे टोटल महाराष्ट्रात, त्यातले 776 जागा ऑल इंडिया कोट्यात भरल्या जातात. त्यामुळे महाराष्ट्रातल्या नुसत्या महाराष्ट्रासाठी नाही, त्या सर्व देशासाठी उपलब्ध असतात. त्याच्यानंतर 20 जागा गव्हर्नमेंटला पेंडिंगच्या ताब्यात असतात, त्यामुळे ते राष्ट्रपती भरू शकतात. आणि 4154 जागा महाराष्ट्रासाठी राखीव, महाराष्ट्र डोमासायला असलेली मुलं
त्यामध्ये परत कॅटेगरी वाईज वेगवेगळं असतं. SCच्या 540, STच्या 291, VJ 125, NTB 104, NTC 145, NTD 83, OBC 789, EWS 415, ओपन 1089, SCBC 415, डिफेन्स 1 90, डिफेन्स 2 30, डिफेन्स 3 30 आणि MK 8. हे गव्हर्नमेंटचं सांगितलं. तर प्रायव्हेटचं तुम्हाला सांगतो मी परत एक. MBBS वर माझा फोकस असतो जास्ती. मी शक्यतो MBBS करायला सजेस्ट करतो प्रत्येकाला. प्रायव्हेट कॉलेजमध्ये 2870 जागा आहेत. म्हणजे ज्या कॉलेजला स्कॉलरशिप लागू आहेत त्या कॉलेजबद्दल सांगतोय फक्त मी. म्हणजे ज्या आणि जे सर्व लोकांना मिळणार आहेत, मुस्लिम मायनॉरिटी ह्याच्या हिशोबात धरलेलं नाही आहे. 2870 त्यापैकी 434 जागा ह्या डोनेशनच्या कोट्यामध्ये आहेत आणि उरलेल्या जागा ह्या सर्वसामान्य म्हणजे सर्व कॅटेगरी त्यानुसार सवलत मिळणार आहे. प्रायव्हेटमध्ये SCच्या जागा आहेत 186, STच्या जागा आहेत 100, VJच्या जागा आहेत 42, NTBच्या जागा आहेत 35, NTCच्या जागा आहेत 50, NTDच्या जागा आहेत 28, OBCच्या जागा आहेत 273, ओपनच्या जागा आहेत 1435 आणि SCBCच्या जागा आहेत 287. बाकीची कुठलीही कॅटेगरी प्रायव्हेटमध्ये नसते. आता BAMSचं जर तुम्हाला माहिती हवी असेल तर BAMS सांगतो तुम्हाला. गव्हर्नमेंटला BDSला 4 कॉलेजेस आहेत. BDSमध्ये टोटल आपल्या महाराष्ट्राच्या उपयोगीच्या 275 जागा आहेत BDSमध्ये गव्हर्नमेंटमध्ये. प्रायव्हेटमध्ये BDS तुम्हाला सांगतो मी. प्रायव्हेटमध्ये साधारण 2440 जागा आहेत. त्यापैकी 360 डोनेशन कोटा आणि 2140 85% कोटा. म्हणजे त्यामध्ये परत सब कॅटेगरी वाईज जागा असतात. BAMSची सगळी मिळून सध्या 99 कॉलेजेस आहेत. 22 गव्हर्नमेंट आणि 77 सेमी. काही वेळेस 1-2 कॉलेज, यावर्षी 3 कॉलेजेस वाढलेली आहेत. अजून 2-3 कॉलेजेस वाढू शकतील. तर गव्हर्नमेंटमध्ये 1824 जागा आहेत. त्यापैकी 15% जागा 273 AA-CCC मधनं भरल्या जातात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया राष्ट्रपतीच्या 12 जागा, 1539 जागा स्टेट कोटा, महाराष्ट्र राज्याच्या डोमासाईल असलेल्या मुलांसाठी कॅटेगरी वाईज रिझर्वेशन त्यात परत. हे झालं गव्हर्नमेंटचं. तर प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये 77 कॉलेजेस मागच्या वर्षी राऊंडला उतरली होती. 5860 जागा आहेत. त्यामध्ये 2 प्रकारचे कोटे मागाशी मी सांगितलं होतं. 15% प्रायव्हेट आयुष 879 जागा, म्हणजे त्याचं काउन्सिलिंग CET सेलच्याच अंडर असतं. 15% आयुष म्हणजे त्याला पूर्ण फी भरावी लागते, त्याला कुठलीही सवलत मिळत नाही. आणि ओपनमधनं ॲडमिशन होतं, म्हणजे ओपन रँकनुसार ॲडमिशन होतं. त्यात कॅटेगरीचा बेनिफिट नसतो, पूर्ण फी भरावी लागते. 5860 पैकी 879 15% प्रायव्हेट आयुषमधनं. नंतर 878 IQ 15% म्हणजे डोनेशनचे सीट्स आणि 4108 ह्या जागा प्रोसेसमधनं उतरणाऱ्या कॅटेगरी वाईज बेनिफिट मिळून स्कॉलरशिपचा बेनिफिट मिळून सवलतीतनं मिळणाऱ्या जागा असतात. हे झालं BAMSचं. BHMSचं फक्त एक गव्हर्नमेंट कॉलेज आहे, त्याला 54 जागा आहेत महाराष्ट्राच्या उपयोगीच्या. नंतर प्रायव्हेट कॉलेजबद्दल तुम्हाला सांगतो BHMSच्या. प्रायव्हेट 52 कॉलेजेस मागच्या वर्षी राऊंडमध्ये उतरली होती. त्यात 4175 जागा आहेत. त्यातल्या 621 जागा ऑल इंडिया कोटा 15% प्रायव्हेट आयुषमधनं भरल्या जातात आणि तेवढ्याच जागा IQ मधनं भरल्या जातात डोनेशनमधनं. आणि 3554 जागा 85% कोट्यामधून भरल्या जातात, म्हणजे स्टेट कोट्याच्या प्रोसेसमधनं स्कॉलरशिप वाईज कॅटेगरी वाईज. आता फिजिओथेरपीबद्दल सांगतो. फिजिओथेरपी अतिशय चांगला कोर्स आहे. गव्हर्नमेंटमध्ये 4 कॉलेजेस आहेत, 90 जागा आहेत. आणि ह्याच्यामध्ये IQ कोटा किंवा AIQ कोटा काही नसतो गव्हर्नमेंटला. त्या सगळ्या महाराष्ट्राच्या मुलांसाठीच उपयोगी असतात. त्यामध्ये 90 जागा आहेत गव्हर्नमेंटमध्ये. कॅटेगरी वाईजचा रिझर्वेशन असतं. आणि प्रायव्हेटमध्ये प्रायव्हेटमध्ये 76 कॉलेजेस मागच्या वर्षी राऊंडमध्ये उतरली होती. 3940 जागा आहेत आणि त्याच्यामध्ये IQच्या 580 जागा आहेत. बाकीच्या जागा कॅटेगरी वाईज भरल्या जातात. मुलींना अत्यंत कमी 10,000 रुपयात ॲडमिशन मिळू शकतं असा कोर्स आहे हा. म्हणजे BA BCom पण आपण एवढ्या कमी पैशात करू शकत नाही आणि प्रोफेशनल आहे. इन्कम पण चांगला आहे डॉक्टरांचा आणि त्रास पण काय नाही, साईड इफेक्ट काय नाही, रिस्क 0 असा कोर्स आहे. बाकीच्या कोर्सबद्दल काय माहिती सांगण्याची गरज नाही. फिजिओ ऑक्युपेशनल थेरपी किंवा BASLP असे 2-4 कोर्सेस असतात. अजून दुसरे काय शंका असतील तर विचारा, मी तुम्हाला उत्तर द्यायला देऊ शकतो उत्तर तुमच्या सगळ्या प्रश्नांची. त्याच्या पावतीवर आपण फॉर्म भरू शकतो. आपल्याला 6 महिन्याची वेळ दिलेली त्यांनी.
तुम्हाला काय लागणार आहे? कास्ट प्लस NCL, इन्कम सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीची पावती, या 4 गोष्टी तुम्हाला लागणार आहेत फॉर्म भरताना. व्हॅलिडिटी तुम्हाला 6 महिन्यात मिळली तरी चालते. गव्हर्नमेंटचा स्पेशल GR काढलेला आहे गव्हर्नमेंट तसा, त्यामुळे त्याच्याबद्दल काय अडचण नाही. अजून काय विचारायचं असेल तर विचारायचं. तुम्हाला गव्हर्नमेंट मिळवायचं असेल 650 मार्काची गरज आहे, त्याच्या खाली गव्हर्नमेंट येणे कठीण आहे. म्हणजे पुढच्या वर्षीचा विषय. यंदा तर 650 वाल्यांना यंदा ओपनच्या मुलांना टेन्शन, एक 650 पडणाऱ्यांना गोंदिया चंद्रपूरला जायची वेळ आली. जी मुलं मागच्या वर्षी BJ गेली ती मुलं यंदा गोंदिया चंद्रपूरला जातात त्याच मार्कावर, अशी परिस्थिती ओपनच्या मुलांची. त्यामध्ये सगळं कट ऑफ दिलेलं आहे कॅटेगरी वाईज मागच्या वर्षीचा. तुम्हाला बेसिक आयडिया येईल पुस्तकावरनं कशी प्रोसेस असते, काय असते. भले तुमच्या वेळेस ते पुस्तक नसेल, पण तुम्हाला एक बेसिक आयडिया येण्यासाठी पुस्तक दिलेलं आहे बाबा कशी प्रोसेस असते जनरल. त्या सर्व प्रोसेसची माहिती, देशातल्या कॉलेजेसची माहिती बऱ्यापैकी. प्रोसेसमध्ये कोण असलं तरी विचारा प्रश्न, काय अडचण असते तुमची तरी. तुमचं सेमी तुम्हाला मिळणार आहे. आता कुठलं मिळेल हे सांगता येत नाही, कारण SCBC मागच्या वर्षी नव्हतं. यंदा तुमचं SCBC मध्ये कितवा नंबर येतो ह्याच्यावर तुमचं ऍडमिशन ठरणार आहे. पण तुम्हाला सेमी मिळेल फिक्स कुठलं ना कुठलं. हां, आता कसं आहे, तुम्ही फॉर्म भरणार, आज चालू झाला आहे फॉर्म भरला की तुम्हाला काय होणार आहे, स्टेट मेरिट लिस्ट पडणार. साधारण 23 तारखेला फॉर्म संपतो, म्हणजे 25 तारखेला लिस्ट डिक्लेअर होईल 99% 25 किंवा 26ला. त्यात तुमचा नंबर कळेल. आता तुम्हाला मी सांगितलं 415 गव्हर्नमेंटमध्ये, 285 प्रायव्हेटमध्ये. त्याच्यात तुमचा नंबर असेल, तुमचं 101% कॉलेज फिक्स आहे कुठलं ना कुठलं. पण त्याच्या पुढे जर तुम्ही 200 नंबर निघाला तर तुम्हाला ॲडमिशन सुद्धा मिळणार नाही. कारण कसं आहे, SCBC मध्ये मुलं कमी नाहीत. माझ्याकडे SCBCची 50 मुलं जॉईन आहेत. SCBC सगळ्यात जास्त असलेला वर्ग आहे. SCBC, NTC, नंतर OBC, सगळ्यात जास्त मुलं ह्या कॅटेगरीमधले असतात. आपला नंबर पहिल्या 700 मध्ये आला SCBCच्या, तर आपल्याला कुठलं ना कुठलं कॉलेज फिक्स आहे. पण 700च्या पुढे गेलं, जसं जसं पुढे जाऊ आपण तसं तसं आपल्याला अडचण वाढत चालल्या. दुसऱ्या कुठल्या प्रोसेस बद्दल माहिती हवी असते तरी विचारा. ज्यांना मार्क कमी आहेत त्यांनी कर्नाटकात फॉर्म अवश्य भरावा. पंजाबमध्ये MBBS 10 लाखात होतं, कर्नाटकात 14-15 लाखापासून तुम्हाला MBBS नाही, पंजाबमध्ये BAMS 10 लाख रुपये, कर्नाटकात 14 ते 15 लाखापासून पुढं BAMS होते. नंतर UP मध्ये पण 14 ते 15 लाख, MP मध्ये पण 14 ते 15 लाख, तामिळनाडूमध्ये 10 लाख आणि दुसरं ठीक आहे. एवढी स्टेटमध्ये सरासरी जातात लोक. बाकी काय गुजरातमध्ये पण होते आणि डीम्डमध्ये पण 20 लाखापासून चालू आहे BAMS. गव्हर्नमेंट BAMS मिळणे कठीण आहे. कॅटेगरी कुठली तुमची? कॅटेगरी नाही, गव्हर्नमेंट 550च्या खाली येणार नाही. गव्हर्नमेंट BAMS तुम्हाला सेमीचं BAMS मिळून जाईल. कुठलं ना कुठलं सेमीचं मिळेल. स्टेट मेरिट लिस्टमध्ये तुमचा जे काही नंबर येईल त्याच्यावर साधारण कळू शकते कुठलं कॉलेज मिळू शकतं आपल्याला. पण 99 नाही 100% गव्हर्नमेंट BAMS मिळणार नाही. कारण यंदाची वस्तुस्थिती वेगळी, मागच्या वर्षीपेक्षा जास्त. 2 लाख रँकला गव्हर्नमेंट BAMS मागच्या वर्षी पण मिळलं नव्हतं. आणि ऑल इंडियामधनं नाही, महाराष्ट्रामधलं पण गव्हर्नमेंट BAMSचं कट ऑफ 1 लाखच्या वर आहे सरासरी. लक्षात, त्या पुस्तकात कट ऑफ आहे गव्हर्नमेंट BAMS, तुम्हाला कळतील लगेच. तुमच्या शंका असल्या तर विचारा. म्हणजे कसं होते, त्याच्यानंतर चॉईस फिलिंग चालू होतं. 2 दिवस चॉईस फिलिंगला वेळ असतो. आपण आपल्या पद्धतीने चॉईस फिलिंग करू शकतो. आपण सगळी कॉलेजेस टाकू शकतो, तुम्हाला पाहिजे तेवढी टाकू शकता, त्याला काय बंधन नसतं आपल्याला. त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्रातले गव्हर्नमेंट प्रायव्हेट सर्व दिसणार. त्याच्यामध्येच तुम्हाला BDS पण दिसणार. म्हणजे समजा तुम्ही म्हटलं मला गव्हर्नमेंट नाही मिळलं MBBS, तर मला प्रायव्हेट म्हणजे प्रायव्हेट MBBS पण नसलं मिळत, तर मी गव्हर्नमेंट BDS घ्यायला तयार, तर तुम्ही गव्हर्नमेंट BDS प्रायव्हेट MBBS संपल्यानंतर खाली टाकू शकता.
आणि यंदाचा कट ऑफ अनप्रिडिक्टेबल आहे. किती वर जाईल आपल्याला आता माहिती नाही. आपण आता सगळं मागच्या वर्षीच्या बेसवर चाललं, पण जोपर्यंत एसएमएल येत नाही कुठल्या कॅटेगरीतली किती मुलं आहेत कोणालाच माहिती नाही आता. बाकी कोणाला काय विचारायचं का अजून? इंजिनिअरिंगचे काही डाऊट्स असतील तर विचारा. इंजिनिअरिंग वाले इंजिनिअरिंग बद्दल मला एवढी विशेष माहिती नाही आहे आणि मी फक्त मेडिकल आणि मेडिकलचं काम करतो. इंजिनिअरिंग फार्मसीचं मी काय काम करत नाही. यावर्षी एम्स नाही, यावर्षी नाही, नेक्स्ट इयरला एम्सचा किती स्कोर असेल? एम्सला पुढच्या वर्षी 700 यंदा पण एम्स मिळत नाही. माझ्याकडे 705 वाले 3-4 जण आहेत, त्यांना महाराष्ट्रातले एम्स मिळत नाही. अशी परिस्थिती म्हणजे 715च्या वरच दिल्ली एम्स तर कायमस्वरूपी आता इथनं पुढं फक्त कॅटेगरीवाल्यांनाच खाली, बाकी सर्वांना 715च्या वर. आणि एम्सचा विषय म्हणजे 700+च. यंदा तर अगदी कॅटेगरीवाले पण 700+ला बरेचसे एम 700+ला जातील कॅटेगरीवाल्यांना पण. ज्यांना गव्हर्नमेंट मिळवायचं आहे त्यांनी 600 मिनिमम, अगदी 600च्या आत तरी येऊन उपयोगच नाही. 650 हे गॅरंटेड गव्हर्नमेंट. 600 म्हणजे सेमी तरी मिळेल शेवट, गव्हर्नमेंट नाही मिळेल तर. आणि ज्यांची डॉक्युमेंट तयार नाही त्यांनी आतापासून काढायला सुरुवात करावी. कारण सरकार घडीला निर्णय बदलते. काही वेळेस संप चालू होतो, काही वेळेस ऑफिस बंद होतं, तहसीलदार हल्ला, कुठं काय 2-2 महिने मुलं अडकून बसत, डॉक्युमेंट निघत नाही. तुम्ही आतापासून 11वीत असलेल्या मुलांनी, 12वीत असलेल्या मुलांनी आतापासून काढले म्हणजे पुढच्या वर्षी सगळे डॉक्युमेंट तुमचे प्रोसेस तयार राहतात. त्यावेळेस वेळ काय होतं, वेळेला डॉक्युमेंट आवाग ऍडमिशन आणतात काय काय वेळेस. हिली म्हणजे तुमचं हिलीचं पाहिजे, पालकांचं डोमसाईल पाहिजे हिलीमधलं, आणि तुम्ही 10वी-12वी तिथनं केली पाहिजे हिलीमध्ये. नंतर तुम्ही पुण्यात 10वी-12वी केली, पालक पण पुण्यात राहिला तर मग तुमचं हिली चालत नाही. पालकाचं डोमसाईल हिलीमधलं पाहिजे, तुमचं हिली सर्टिफिकेट, आणि तुम्ही 10वी-12वी हिलीमधनं केलेली पाहिजे. 10वी किंवा 12वी दोन्हीपैकी एक काय पण. पण त्याचा प्रायव्हेटला काही उपयोग नाही हिलीचा. नुसतं नावाला कागद आहे हिली म्हणून. ते गव्हर्नमेंटमध्येच रिझर्वेशन आहे. जर तुमचे 640+ असते तर तुम्हाला त्याचा उपयोग झाला असता. असते की लेडीजला सर्व ठिकाणी लेडीजला 30% रिझर्वेशन आहे मेडिकलमध्ये. पण लेडीजचा कट ऑफ जनरलपेक्षा जास्त असतो. पण तरी पण मुली बसू शकतात. मुली जनरलमधनं बसून पण जास्त जागा. आणि यंदा असं कंडिशन होईल, यंदा मेडिकलमध्ये 80% मुली येतील. मागच्या वर्षी साधारणपणे 550च्या वर कितीतरी, म्हणजे कमीत कमी 400-500 मुली BAMS ला गेल्यात केवळ पालकांनी पैसे न भरल्यामुळे. यंदा तसं होणार नाही, कारण यंदा फीच कमी भरायची, त्यामुळं जास्तीत जास्त पालक MBBS ला जातील. मागच्या वर्षी बरेचसे मुली अशा आहेत की काय समजा प्रायव्हेटला जरी मिळलं तरी 15 लाखाच्या कॉलेजला 7.5 लाख रुपये भरणे प्रत्येकाला शक्य नसल्यामुळे ते जात नव्हत्या. त्यामुळे यंदा बऱ्याचशा मुली, आता समजा यांचं SBC नसतं किंवा मुलींना सवलत नसती. नाही 99% सुरुवातीलाच भरायचे नाही, कारण इलेक्शन आहे. त्यामुळे गव्हर्नमेंटने लावून धरले की फी घेऊ नका म्हणून. आतापर्यंत 4-5 वेळा ते नोटीस आलेली. त्यामुळे ह्या वर्षी तरी घेणार नाही, पुढच्या वर्षी तर काय माहित नाही आपल्याला. सुरुवातीलाच फी माफी सवलत मिळेल. त्यानंतर मागच्या वर्षी OBC, SCBC किंवा बाकीच्या कॅटेगरीला EWS 50% फी होती ना. आणि फी सवलत सगळ्या कोर्ससाठी, फक्त डीपला सवलत नाही. म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंडर जे आहेत त्या सगळ्याला सवलत आहे. सगळे सायन्स, टेक्निकल, फार्मसी, मॅनेजमेंट, तुमचे कुठले ॲग्री, नंतर जे काय कोर्सेस आहेत, लॉ, सगळ्याला सवलत आहे मुलींना. बाकी काय विचारायचं आहे तुम्हाला अजून? काही क्वेश्चन असतील तर 1-to-1 ऑफिसमध्ये असतील सर एकदा. हा मग कारण कसं झालंय, मग आता एवढं मला फॉर्म भरायला सुरू झाले माझे ऍक्च्युली. म्हणून आपण इकडे सांगितले तुम्हाला येतो म्हणून. नाहीतर मग मी जर फिक्स नसतं ना माझं, म्हणलं 4-5 दिवसांतर जाऊ होता माझं फॉर्म भरून होते आधी. कारण तिथं मुलांचे कंटिन्यू मेसेज आणि फोन चालू आहेत माझे. असं झाले रात्री मला गेले फॉर्म भरावं लागतील परत. काय अडचण असेल तरी तुम्ही जे ग्रुपमध्ये नसतील ना त्यांना ग्रुपमध्ये ऍड करा.
माझी फ्री ग्रुपची लिंक सगळ्यांना आम्ही मेसेजला लगेच रिप्लाय नाही दिला तर 4-5 दिवसांतर रिप्लाय देतो त्यांना. आता लगेच 8 दिवसांनी कुणाला रिप्लाय देत नसतो, कारण माझं जे पेडचं काम चालतं. त्यानंतर मग जे काय फ्रीमध्ये आहेत त्यांचं काय नसलं जॉईनिंग तरी काय नाही, आम्ही सगळ्याला रिप्लाय देतो, तसं काय नसतं. चालेल. चला. सर